चेंडू जातो डिक्लेअरच्या झोन मध्ये 2 धावांसाठी. दोन धावा, नक्कीच 2 धावा. पहिल्या चेंडू जर बघितलं तर चांगलासा पटकावला चेंडू 2 धाव्यांसाठी. बघूया पुढील चेंडू पुन्हा एकदा फलंदाज सतीश. हो चांगला, नक्कीच ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाज हुकला चुकला आणि मुकला. चांगलीशी गोलंदाजी करताना शिवराम. 2 चेंडू 2 धावा. बघूया पुढील चेंडू पुन्हा एकदा तोच फलंदाज तोच गोलंदाज. हो तिसरा चेंडू होता आणि आमचे पंच दर्शवत आहे का हा वाईट चेंडू आहे. नक्कीच अवंतराशी 1 धाव. धावसंख्येत भर झाली, धावसंख्या झाली ती 3. 2 चेंडू 3 धावा. हो तिसरा चेंडू होता ऑफसाईडच्या दिशेने. चांगला असा चेंडू पटकावलाय. 1 धाव पूर्ण करेल. चेंडू हवेमध्ये होता. 1 बाउन्स चांगला असा अडवलाय छत्रक्षाने आणि नक्कीच 2 धावा पूर्ण करेल. नक्कीच चांगलासा फटका होता परंतु चेंडू सीमेच्या पलीकडे काही गेला नाही. त्या कारणास्तव 2 धावा पूर्ण पळून काढल्या फलंदाजाने. जर बघायला गेलं तर आपल्या 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करताना गोलंदाज शिवराम. बघूया चौथा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येईल शिवराम सतीश साठी. आता मात्र लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जातो डिक्लेअरच्या झोन मध्ये 2 धावांसाठी. धावसंख्यात भर झाली, धावसंख्या झाली ती 7. 4 चेंडू 7 धावा. अजून ज्या बघायला गेलं तर या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे शिवराम याचे. बघूया 2 चेंडूचा कसा सामना करतील ते प्रेम आणि सतीश. जर बघायला गेलं तर हा सामना दोन्ही संघांसाठी खूप आवश्यक असणार आहे. नक्कीच बक्षीस लागलेलं आहे इथे धोबीपाडा संघासाठी. जर हा सामना विजयी केला तर बाजीराव सदगीर यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. हो आता मात्र सुरेख असा फटका लेग साईडच्या दिशेने. तिथं चांगलाच क्षेत्रक्षेने झालंय. बघा 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव पूर्ण. चांगलाच क्षेत्रक्षेणी करताना धोबीपाडा संघ. बघूया शेवटचा चेंडू होता. नक्कीच ऑफसाईडच्या दिशेने कटवलाय चेंडू. चेंडू जाते सीमेच्या पलीकडे 4 धावांसाठी. चौकार. धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 13. आता मात्र दुसरं षटक घेऊन येतोय तो मयूर. बघूया आता मात्र स्ट्राईकला पहिल्यांदाच जातील ते प्रेम. पहिला चेंडू होता प्रेम साठी. चेंडू भिरकावून दिलाय प्रेमनी. चेंडू जातोय सीमेरेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. नक्कीच पहिल्या षटकामध्ये जर बघितलं ना तर प्रेमला काही स्ट्राईक भेटली नव्हती परंतु दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक भेटली आणि पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला. बघूया आता मात्र पुन्हा एकदा दुसरा चेंडू मयूर याचा. पुन्हा एकदा फलंदाज प्रेम. ओहो दुसरा चेंडू होता. आता मात्र कमबॅक करताना गोलंदाज मयूर.
आता मात्र वाईट चेंडू. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 20 धावा. 2 चेंडू 20 धावा. नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला प्रेम याने. नंतरचा निर्धाव असा चेंडू टाकला आणि तिसरा चेंडू म्हटलं तर खराब असा वाईट चेंडू टाकला. बघूया पुन्हा एकदा तिसरा चेंडू. पुन्हा एकदा फलंदाज प्रेम कसा सामना करतो या गोलंदाजाचा. हो तिसरा चेंडू. चेंडू हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू गेलाय डिक्लेअरच्या झोनकडे 1 धावेसाठी. पंच धावा काढवायची आपल्याला. 2 धावा. धावसंख्या भर. धावसंख्या झाली ती 22. 3 चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा चौथा चेंडू मयूर्याचा प्रेमसाठी. हो चांगला असा फटका. चांगलं असं क्षेत्ररक्षण तिथं आणि नक्कीच 1 धाव पूर्ण करल फलंदाज प्रेम. रनआउट साठी रिव्ह्यू थर्ड अंपायर कडे. नॉट आउट असणार आहे आणि ही एक धाव धरला जाईल. नक्कीच अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. बघूया या 2 चेंडूचा कसा सामना करतील फलंदाज. आता स्ट्रायकर जातील सतीश. जर धावसंख्या जर बघायला गेले तर आतापर्यंत धावसंख्या झाली ती 23 धावा. हो आता मात्र लेग साईडच्या दिशेने चांगला असा फटका. खाली क्षेत्ररक्षक होते आणि चांगलासा झेल पकडला तिथं. गडी बाद झाला सतीशच्या स्वरूपामध्ये. षटकाच्या समाप्तीनंतर जर बघायला गेलं तर धावसंख्या आहे ती अच्छा शेवटचा चेंडू आहे अजूनही. यावेळेला मात्र मोठा प्रहार. चेंडू जाईल षटकार. एक मोठा प्रहार बघायला मिळाला. 6 धावांसाठी षटकार. या 6 धावांनी धावसंख्या झाली ती
29. पुढील षटक घेऊन आलाय रमेश. स्ट्राईकला आहेत प्रेम, नॉन स्ट्राईकला आहे योगेश. यावेळेस आखूड टप्पाचा चेंडू होता, चेंडूला फेकून दिला. क्षेत्ररक्षक उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आहे. फेकीपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 31 धावा. यावेळेस लाऊड अपील, परंतु अपील फेटाळून लावले पंचांनी. त्यावरती निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा आखूड टप्प्यात चेंडू होता. चेंडू बॅटची काढा घेऊन गेला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. या 1 धावेने धावसंख्या झाली 32 धावा. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू त्या ठिकाणी लेग साईडच्या दिशेला चांगला फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. फेकीपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 34 धावा. पुढील चेंडू षटकातील 5वा चेंडू. यावेळेस फटका पासलाय, चेंडू हवेत आहे. बघू क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, कोणतीही चुकी करत नाही. झेलबाद. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये सचिन. झेलबाद झालाय योगेश. षटकातील शेवटचा चेंडू आहे तो रमेशचा. यावेळेला आखूड टप्प्यात चेंडूला फेकून दिला लेग साईडच्या दिशेला. चेंडू निघून जाईल. षटकार 6 धावांसाठी. तर नक्कीच शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार बघायला मिळाला. तो सचिनच्या बॅटमधून 6 धावांसाठी षटकार. 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 40 धावा. बघू शेवटचं षटक कोण घेऊन येतंय ते शिरोळ संघाकडनं. शेवटचं षटक घेऊन आलाय सचिन. सामना रंगतोय श्री गणेश धोबीपाडा विपक्ष शिरोळ बी या दोन्ही संघांदरम्यान. आणि मी एक आठवण करून देतो की श्री गणेश धोबीपाडा या संघानेच मागच्या पर्वातील पहिलं बक्षीस पटकावलं होतं. तोच संघ फलंदाजी करतोय. या वेळेला संधी निर्माण झाली होती. बघू निर्धाव चेंडू बघायला मिळाला. चांगली सुरुवात म्हणता येईल सचिनची. धावसंख्या आहे ती 40 धावा. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक आहे. बघूया आता मात्र सुरेख फटका आहे. चेंडू हवेत. गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी.
सुरेख फलंदाजी आहे. या वेळेला देखील फटका चांगला आहे. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. थोडस खराब क्षेत्ररक्षण झालं त्यामुळे दुसरी धाव पूर्ण झाली. या 2 धावांनी श्री गणेश धोईपाडा संघाची धावसंख्या झाली आहे 48 धावा. बघूया शेवटचं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू आणि 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज सचिनने. स्ट्राइक वर आहेत प्रेम. या वेळेला देखील उत्तुंग फटका आहे. चेंडू निघून जाईल. षटकार 6 धावांसाठी. सुंदर फलंदाजी प्रेमच्या माध्यमातून. आतापर्यंत 11 चेंडू आणि 26 धावांवरती खेळतोय प्रेम. तर धोईपाडा संघाची धावसंख्या झाली आहे 55 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 2 चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतील धोईपाडा संघाचे फलंदाज. बघा 2 चेंडू शिल्लक आहेत. आजच्या दिवसातील शेवटचा सामना रंगतोय. या वेळेला देखील सुंदर फटका आहे स्टेटच्या दिशेने. बघू क्षेत्ररक्षक उपस्थित. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळाले. फेकीपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी धुईपाडा संघाची धावसंख्या झाली ती 57 धावा. षटकातील शेवटचा चेंडू आहे. स्ट्राइकला आहेत प्रेम. एक स्फोटक फलंदाज श्री गणेश धोईपाडा संघाचे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सर्कल मध्येच क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. फलंदाज बाद झाला. एकच धाव मिळेल त्या ठिकाणी धोईपाडा संघाला. धावसंख्या झाली ती 58 धावा. 59 धावांचं आव्हान असेल ते शिरोळ बी या संघाला. 24 चेंडू आणि 59 धावा. शिरोळ बी संघासमोर. तर कशा प्रकारे सामना रंगेल मैदानाच्या आतमध्ये. कशा प्रकारे धावांचा पाठलाग करतील शिरोळ बी संघाचे फलंदाज.
तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दिसते शिरोळवी संघाची मयूर आणि स्वप्नील. प्रथम षटक घेऊन येतोय श्री गणेश धोबीपाडा संघाचा गोलंदाज सतीश. बघूया स्ट्राईकला असेल मयूर, नॉन स्ट्राईकला असेल स्वप्नील. सलामीचा गोलंदाज श्री गणेश धोबीपाडा संघाचा सतीश. बघूया कशा प्रकारे कामगिरी करेल. 59 धावांचे लक्ष्य आहेत ते शिरोळ संघासमोर. 24 चेंडू आणि 59 धावा. तर सामन्याला सुरुवात होते. या वेळेला सुरेख फटका स्टेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरून धावून. फेकीपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं श्री गणेश धोबीपाडा संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. या 2 धावांनी खातं खोललंय ते शिरोळबी या संघाचं. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा फटका ऑफसाईडच्या दिशेला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा उपस्थित आहे. फेक येईपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे दोन्ही फलंदाजांचा. त्या ठिकाणी बघूया लाऊड अपील होते आणि धावबाद होतोय फलंदाज शिरोळबी संघाचा स्वप्नील. जर जिंकला तर बाजीराव सदगीर यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल संघासाठी. दरम्यान नवीन फलंदाज मैदानामध्ये कैलास. दरम्यान पुढील चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. या 1 धावेने संघाची धाव संख्या झाली आहे 4 धावा. नक्कीच धोबीपाडा संघासाठी बक्षीस लागले. बाजीराव सदगीर यांच्याकडनं जर हा सामना जिंकला तर धोबीपाडा संघाला 501 रुपयाचं पारितोषिक आहे. दरम्यान पुढील चेंडू यावेळेस खूपच सुंदर चेंडू होता. आपल्याच गोलंदाजीवर चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. धावबाद होण्याची त्या ठिकाणी शक्यता होती परंतु 1 धाव पूर्ण झाली आहे. दरम्यान पुढील चेंडू सतीशचा. यावेळेस मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. शेवटचा चेंडू आहे. बघूया षटकातील शेवटचा चेंडू आहे. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 6 धावा. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल सतीशची. बघूया शेवटच्या चेंडूवरची. या वेळेला दिशांड गोलंदाजी बघायला मिळाली. शेवटच्या चेंडूवरती दिशा भरकटतोय गोलंदाज सतीश. वाईट चेंडू घोषित केला पंचांनी. या 1 धावेने धावसंख्या झाली 7 धावा. यावेळेस सुरेख फटका आहे. सुरेख क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळालंय. फेकीपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 9 धावा. षटक संपलाय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर शिरोळबी संघाची धावसंख्या झाली 9 धावा. 1 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलाय स्वप्नील.
पुढील षटक घेऊन आलाय रामदास. पहिला चेंडू त्या ठिकाणी दिशाने गोलंदाजी बघायला मिळाला. वाईट चेंडू घोषित केला पंचांनी. या एका धावणे संघाची धावसंख्या जाते पुढे 10 धावा होत आहेत. दरम्यान पुढील चेंडू यावेळेस आखूड डब्बा चेंडू होता. चेंडू हवेत आहे, बघूया. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, कोणतीही चुकी करत नाहीत. सुंदर झेल बघायला मिळाला. झेलबाद होत आहेत फलंदाज. शिवराम चांगला झेल बघायला मिळाला लेग साईडच्या दिशेला. दरम्यान पुढील चेंडू असेल रामदासचा. यावेळेला फटका चांगला आहे, बघूया. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण झाली. या एका धावेने संघाची धावसंख्या होतीये 11 धावा. अजूनही 16 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता आहे ती शिरोळ बी या संघाला. या वेळेला चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, बघ झेल होतोय की नाही, पण झेल झालाय. अप्रतिम झेल. तर एका सुंदर झेल बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. गणेश, अप्रतिम झेल बघायला मिळाला गणेशच्या माध्यमातून. नवीन फलंदाज रमेश. पुढील चेंडू तो रामदासचा. या वेळेला पुन्हा एकदा संधी निर्माण झाली, परंतु झेल काय होऊ शकला नाही. बघूया. एकदा पूर्ण झाले. पैकी थोडीशी खराब झाली, त्यामुळे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात 2 धावा पूर्ण झाल्यात. बघूया तिसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. 2 धावा पूर्ण आहे. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या झाली आहे 13 धावा. बघूया षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. समीकरण येऊन ठेपलंय 14 चेंडू आणि 46 धावा. या वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू होता. वाईड चेंडू घोषित केला पंचांनी, कारण की फलंदाजाच्या खूपच डोक्यावरनं चेंडू गेला. परिणामी वाईड चेंडू घोषित केला पंचांनी. फर्स्ट बाउन्सचा देखील इशारा देण्यात आलाय गोलंदाजाला. तर मात्र चांगला फटका, चांगला क्षेत्ररक्षण, बघूया. धावबाद होण्याची शक्यता होती, परंतु एक धाव पूर्ण झाली. या एका धावाने संघाची धावसंख्या झाली 16 धावा. आता मात्र सुरेख गोलंदाजी, सुरेख चेंडू हाताळला. षटक संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर शिरोळ संघाची धावसंख्या झाली ती 16 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि किती धावा, 12 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच मोठे फटके मारावे लागतील जर आज सामना जिंकायचा असेल तर शिरोळ बी या संघाला. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक घेऊन आलाय निलेश. स्ट्राइक एंडवर आहेत. रमेश, रमेशसाठी पुढील चेंडू होता.
सुंदर असा फटका बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. फेकी होईपर्यंत दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होते. दोन्ही धावा पूर्ण झाल्यात. चांगला ताळमेळ बघायला मिळाला दोन्ही फलंदाजांमध्ये. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या झाली आहे 18 धावा. यावेळेस सुरेख चेंडू हाताळला. फलंदाजाला काही समजलं नाही. फलंदाज बीट झालाय. परिणामी निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज निलेशने. यावेळेस सुरेख फटका आहे, परंतु चेंडू हवेत आहे. त्या खाली क्षेत्ररक्षक उपस्थित. सुंदर असा झेल सचिन कडनं. चेंडू शिल्लक आहेत. तर नवीन फलंदाज सचिन. यावेळेस सुरेख फटका बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. 1 धाव पूर्ण झाली आहे. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 19 धावा. नक्कीच धोईपाडा संघाला पारितोषिक लागलंय ते बाजीराव सदगीरांच्याकडनं 501 रुपयाचा. जर हा सामना विजय झाला धोईपाडा संघ तर 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल धोईपाडा संघाला. सुरेख गोलंदाजी बघायला मिळाली निलेश कडनं. षटकातील शेवटचा चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. षटक संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जवळजवळ हा सामना धोबीपाडा संघाकडे पूर्णपणे झुकलेला आहे. चौथा षटक घेऊन आलाय करण. पहिल्याच चेंडूवरती करण याला चौकार. त्या ठिकाणी धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या झाले 23 धावा. पुढील चेंडू. यावेळेस देखील फटका बसलाय. चेंडू हवेत आहे. बघूया क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. कोणतीही चुकी करत नाही. सुरेख असा झेल बघायला मिळालाय. फलंदाज बाद. या वेळेला फटका चांगला आहे. बघूया चेंडू निघून जातोय. षटकार 6 धावांसाठी. अशा फटक्यांची जर बघा सुंदर असा फटका बघायला मिळाला. समीकरण येऊन ठेपलाय ते 3 चेंडू आणि 30 धावांची गरज. यावेळेस देखील सुंदर फटका आहे, परंतु अतिशय उत्कृष्ट असा झेल क्रमांक 3 पकडलाय तो सचिन याने. सुरेख
कारण की 2 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता त्या ठिकाणी शिल्लक राहिलेली. तर धोबीपाडा संघासाठी पारितोषिक लागलं होतं बाजीराव सदगीर यांच्याकडनं 501 रुपयाचं. षटकातील शेवटचा चेंडू आणि जवळ हा सामना जिंकलाय तो श्री गणेश धोबीपाडा या संघाने. अभिनंदन धोबीपाडा संघ. आणि